नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. कोरेगाव भीमा प्रकरणी आयोगासमोर प्रकाश आंबेडकरांची पुन्हा सुनावणी. 8 जानेवारी रोजी प्रकाश आंबेडकर कोरेगाव भीमा आयोगासमोर हजर राहणार. अनेक पोलीस अधिकाऱ्यांची ही उलट तपासणी होणार. नांदेडमध्ये 7 जानेवारीला 60 एकरावर ओबीसी महामेळावा. मेळाव्याला छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, गोपीचंद पडळकरांसह अनेक ओबीसी नेते उपस्थित राहणार. मेळाव्याची जोरदार तयारी सुरू. जालन्यातील वडीगोद्री गावामध्ये 23 दिवसांपासून सुरू असलेलं ओबीसी समाजाचं साखळी उपोषण मागे. ओबीसी नेते बबनराव तायवाडेंची उपोषणस्थळी भेट, तर भुजबळ यांचा ओबीसी आंदोलकांसोबत फोनवरून संवाद. येत्या 20 जानेवारीपासून ओबीसी समाजाचं राज्यभर आंदोलन. ओबीसी समाजाकडून आंदोलनासाठी मुंबईतल्या आझाद मैदानाची मागणी. आमची वाहनं रोखली तर गृहमंत्र्यांच्या घराबाहेर जाऊन बसणार. फडणवीसांच्या नागपूर आणि मुंबईच्या घरी लाखोंच्या संख्येनं मराठी जाऊन बसतील. जरांगे पाटील यांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा. दिशा मुंबई आणि ध्येय मराठा आरक्षण. जरांगे पाटील यांच्याकडून मराठा आरक्षणाचा निर्धार. 20 जानेवारीला मुंबईमध्ये जाणार, आरक्षण घेऊनच येणार, जरांगे पाटलांचा निश्चय. जरांगे पाटलांच्या आंदोलनासाठी आझाद मैदानाची निवड केली जाण्याची शक्यता. जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळाकडून मुंबईतील मैदानांची पाहणी सुरू. शिंदे समितीच्या कामाचा मुख्यमंत्री आज आढावा घेणार. सूत्रांची माहिती. शिंदे समितीसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक होण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला जलयुक्त शिवार 2.0 चा आढावा. पाणलोटासाठी मनुष्यबळ उपलब्ध होत नसेल तर नवीन पदनिर्मिती करण्याच्या सूचना. गाळ काढण्यासाठी प्रति घनमीटर दर वाढवणार. दुष्काळ आणि दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित केलेल्या तालुक्यांमध्ये पीक कर्ज वसुलीला स्थगिती. राज्य सरकारचा निर्णय. पीक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा. जालन्यातील वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटन पत्रिकेमध्ये नाव नसल्याने इम्तियाज जलील नाराज. उद्या वंदे भारत ट्रेन अडवणार. इम्तियाज जलील आक्रमक. छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे एका कार्यक्रमानिमित्त एकत्र. छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा कोण लढवणार याची चर्चा सुरू असताना दोन्ही नेते एकत्र आले. आरक्षणासाठी धनगर समाजही आक्रमक. पंढरपूरमध्ये राज्यव्यापी धनगर समाजाची बैठक संपन्न. राज्यभर सरकार विरोधात तीव्र आंदोलनाची शक्यता. महाविकास आघाडीच्या शेतकरी आक्रोश मोर्चाचा आज 3रा दिवस. शेतकरी आक्रोश मोर्चा आज बारामतीत. लातूर जिल्हा नियोजन समितीवर 4 विशेष नियंत्रित सदस्यांची नियुक्ती. सत्ताधारी पक्षातील शिफारसीनुसार सदस्यांची नियुक्ती. भाजप आमदार नितेश राणेंचा देवगडमध्ये ठाकरे गटाला धक्का. ठाकरे गटाचे रहाटेश्वर गावचे सरपंच आणि ग्रामस्थांचा भाजपमध्ये प्रवेश. पुण्याच्या कात्रज बोगद्यामध्ये 5 गाड्या एकमेकांना धडकल्या. बोगद्यामध्ये कारने अचानक ब्रेक मारल्यानं अपघात झाल्याची माहिती. अपघातात एक महिला जखमी. जळगावच्या 40 गावात कांदा निर्यात बंदीचा शेकडो मजुरांना फटका. शेतकऱ्यांसोबत वाहतूकदारही कांदा निर्यात बंदीमुळे आर्थिक संकटात. नाशिकच्या येवल्यातील कांद्याच्या बाजारभावामध्ये दररोज घसरण सुरूच. कांदा निर्यात बंदीनंतर तब्बल 2000 ते 2200 इतकी घसरण. कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत. वाशिमच्या बाजार समित्यांमधील तूर आणि सोयाबीनचे भाव घसरले. 11,000वर गेलेले तुरीचे दर आता 8,000च्या खाली. लातूरच्या आडत बाजारामध्ये शेतमालाची आवक मंदावली. 60 ते 80,000 क्विंटल होणारी आवक आता 12,000 क्विंटलवर. वाशिम जिल्ह्यात अवकाळीचा हळद पिकाला फटका. करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानं 50% उत्पादनामध्ये घट होण्याची भीती. कृषी विभागाला बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याची मागणी. राज्य सरकारकडून सहकारी दूध संघातील दूध उत्पादकांनाच अनुदान जाहीर. नाशिकमध्ये सिन्नर वगळता इतर ठिकाणी खासगी दूध संघ. सरकारने भेदभाव न करता सर्व दूध उत्पादकांना अनुदान द्यावं. नाशिक जिल्ह्यातील दूध संघांची मागणी. अहमदनगरमध्ये जिल्हा परिषदेवर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा. मानधनवाढीसह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे. पालघरमध्ये 6,000 अंगणवाडी सेविकांचं जिल्हा परिषद कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन. आंदोलनकर्त्यांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. काही आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात.
सांगलीमध्ये वाहतूक पोलिसांविरोधात रिक्षाचालक आक्रमक. रिक्षाचालकांकडून गाजर वाटत वाहतूक पोलिसांचा निषेध. अवैध रिक्षा प्रवासी वाहतुकीविरोधात तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप. परभणीच्या सोनपेठमधील शाळेमध्ये सतत गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांविरोधात पालक आक्रमक. दांडी बहादर शिक्षकांची थेट शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार. राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त पंतप्रधान मोदींचा जानेवारीमध्ये नाशिक दौरा. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांकडून तपोवनमधील मोदी मैदानाची पाहणी. या मैदानावर पंतप्रधान मोदींची सभा होणार असल्याची माहिती. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर साई संस्थान सतर्क. मंदिर परिसरामध्ये नो मास्क नो दर्शनचे फलक. मास्क लावूनच दर्शन घ्या, साईबाबा संस्थानचं भाविकांना आवाहन. अकोल्यामध्ये JN1 व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळला. रुग्णाची प्रकृती स्थिर. जिल्ह्यामध्ये सध्या एकच रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची पालिकेची माहिती. जळगाव जिल्हा मुद्रांक विभागाकडून मुदतबाह्य मुद्रांक नष्ट. शासनाच्या नियमाप्रमाणे मुद्रांकांची विल्हेवाट. मुदतबाह्य झालेले तब्बल 70,255 मुद्रांक नष्ट. पालघरच्या मोखाडा ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांची हेळसांड. अपुऱ्या मनुष्यबळाअभावी आरोग्य सेवा कोलमडल्याचं चित्र. प्रशासनाचं दुर्लक्ष. रेशनच्या तांदळामध्ये चक्क प्लास्टिकचा तांदूळ. सांगलीच्या जत तालुक्यातील धक्कादायक प्रकार. सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ. घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी. येरवडा कारागृहातील कैद्याच्या खुनानंतर मयताचे नातेवाईक पुण्यातील ससून रुग्णालयात आक्रमक. कारागृह पोलिसावर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही. नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा. सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये एका परप्रांतीयाचे रिक्षातून अपहरण करून मारहाण केल्याची घटना. 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात. कणकवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. बोईसर तारापूर MIDCतील बेकायदेशीर वाहतूक करणारा टँकर पोलिसांकडून ताब्यात. MIDCतील रासायनिक कारखान्यातून निघणारा रसायनयुक्त घनकचऱ्याची टँकरमधून होत होती वाहतूक. चंद्रपुरातील मूल तालुक्याच्या जानाळा शिवारामध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू. गावात तणावाचं वातावरण. पुण्याच्या जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचा मुक्त संचारामध्ये वाढ. नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण. वन विभागाकडे उपाययोजना करण्याची मागणी. नाशिकच्या चांदवडमध्ये अन्न पाण्यासाठी हरणांचा मुक्त संचार. हरणाचा कळप शेतामध्ये घुसल्यानं पिकांची नासाडी. वन विभागाला चारा पाण्याची सोय करण्याची मागणी. बीडच्या लोणगावमध्ये जनावरांवर उपचार करण्यासाठी शिबिराचं आयोजन. जिल्ह्यामध्ये कडाक्याची थंडी पडल्यानं गुरांना बसलाय फटका. थंडीमुळे अनेक गुरं आजारी पडत असल्यानं पशुधन विभाग सतर्क. चिपळूण नगर परिषदेने हाती घेतली अतिक्रमणाविरोधातली मोहीम. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या ठिकाणांचं अतिक्रमण हटवण्यात येणार. आजपासून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात होणार. गोंदियामध्ये यंदा रब्बीसाठी शेतकऱ्यांना धापेवाड्या सिंचन प्रकल्पाचं पाणी. बोदलकसा चोरखमारा जलाशयामध्ये पाणी सोडण्याकरिता पंपांची चाचणी. 76 गावातील 29,512 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार. कोल्हापूरच्या इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये 15 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ. खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नातून विकास कामांचं उद्घाटन. वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे मार्गासाठीची प्रक्रिया सुरू. रेल्वे मार्गासाठी DPR तयार करण्याच्या कामाला सुरुवात. अंदाजे 3,411 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित. वाशिम जिल्ह्यात स्मार्ट प्रीपेड वीज मीटर बसवणार. वीज चोरीवर आळा घालण्यासाठी जिल्ह्यामध्ये लवकरच अंमलबजावणी होणार. विकसित भारत संकल्प यात्रा वाशिमच्या अनसिंगमध्ये पोहोचली. यात्रेतून ग्रामीण नागरिकांना केंद्राच्या विविध योजनांची माहिती. यात्राद्वारे मोफत आरोग्य तपासणी. आयुष्मान आरोग्य कार्डचेही वाटप. साताऱ्याच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वासोटा किल्ला उद्यापासून 1 जानेवारीपर्यंत बंद. पर्यटकांमुळे किल्ल्यावरील वन्य प्राण्यांना धोका पोहोचू नये या उद्देशानं किल्ला बंदचा निर्णय. रत्नागिरी जानेवारीमध्ये सागरी महोत्सवाचं आयोजन. 11 ते 14 जानेवारी दरम्यान पर्यटकांना समुद्राची सफर घडणार. सागर किनारा सफर लघुपट, होडीतून कांदळवन सफर अशा गोष्टींचा यामध्ये समावेश.